स्वधर्माचरण बघितलं आपण. कर्मयोगामध्ये स्वधर्माचरण बघितले आणि स्वधर्माचरणाद्वारे जे आपण ज्या इतर क्रिया करतो तर त्या ह्या बहिरंगातल्या क्रिया आहे. आणखी त्याच्यातून तुम्हाला मन आणखी बुद्धीचं समतोलपणा साधून तुम्हाला कर्मयोग साधता येतो. निष्काम कर्म कशी करायची हे सांगितलं जातं, हे आपण मागे बघितलं आहे. तर यातून तुम्हाला कर्मयोग साध्य होतो. पण याच्यामध्ये तुम्हाला ज्या कर्मयोगामध्ये तुम्हाला योग या शब्दाची जी आपण व्याख्या आता केली आहे त्याचा फार कमी उपयोग झाला असा आढळतो. आणखी बहिरंगाचा उपयोग जास्त आढळतो. म्हणजे भौतिक योगाला जरी महत्त्व नसलं तरी भौतिक योग तुम्हाला काही काही ठिकाणी उपयोग पडतोच. म्हणजे भौतिक योगातल्या ज्या क्रिया आहे, कर्मयोगातल्या ज्या क्रिया आहे किंवा भक्तियोगामध्ये जे मी उपासना करता, आराधना करता याच्यामध्ये किंवा ज्ञानयोगामध्ये तुम्ही वेदशास्त्राचं किंवा उपनिषदाचं जे अध्यापन करता त्याच्यामध्ये तुम्हाला कर्म आवश्यकच आहे. आणि त्याच्यामध्ये भौतिक गोष्टी तुम्हाला पुस्तकं किंवा अद्वैत ग्रंथ किंवा त्यांचं श्रवण मनन करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे भौतिक योगालाही महत्त्व आहे. आणि काही काही ठिकाणी तुम्हाला त्याच्या पुढची जी पूर्वार्ध जो उत्तरार्ध जो म्हटला तुम्हाला अंतरंगाचा योगाचा जो अंतरंग आहे ते अंतरंग यानंतर तुम्हाला ते उपयोगी पडते. म्हणजे भौतिक योगाद्वारेच तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला अंतरंगाची साधना करून तुम्हाला ध्यानधारणा समाधी प्रत्याहार असं करता येतं. असं त्याचं असा योगाचं महत्त्व आहे. आता जो योग आहे, योग साधण्याकरता शंकराचार्यांनी एक फार मोठं काम केलं आहे आपल्याकरता. म्हणजे त्यांनी जो उपदेश केला आहे त्यांचा एक विवेक चूडामणी ग्रंथ आहे. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये त्यांनी श्लोक 368 श्लोकमध्ये योग साधण्याकरता काय करायला पाहिजे हे त्यांनी अशा 4-5 पायऱ्या सांगितल्या त्याच्यामध्ये. ते तुमच्या फार आवश्यक आहे. कारण की योग कसा साधायचा ही सुद्धा एक कला आहे. आणखी जे या योगामध्ये निष्णात लोक किंवा विद्वान पुरुष किंवा जे योगगुरू होऊन गेले आहे, खऱ्या अर्थाने जे योगगुरू होऊन गेले आहे त्यांनी त्या बाबतीत आपल्याला उपदेशाचे धडे दिले आहेत. तर शंकराचार्याचा विवेक चूडामणीतला 368 श्लोक काय म्हणतो त्याचा तुम्हाला अर्थ सांगतो. तुम्हाला श्लोक संस्कृतामध्ये आहे, आपण मराठीमध्ये अर्थ बघू. त्याचा पहिले म्हणतात आहे ते मी वाणीचा निरोध करा. आता वाणीचा निरोध करा म्हणजे याचा अर्थ असा आहे, हे योगाचं प्रथम द्वार सांगितलं आहे त्यांनी. वाणीचा निरोध हे योगाचं प्रथम द्वार आहे. म्हणजे का होतं बा, आपण वाणीद्वारे बोलण्याद्वारे आपल्या वैखरीद्वारे आपण इतकी व्यर्थ बडबड करत असतो की ज्याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. लहान सहान गोष्टी आपले वादविवाद असतात. जी गोष्ट तुम्ही 2 शब्दात किंवा 2 वाक्यात सांगणार आहे त्याच्याकरता 2-2 तास तुम्ही त्याच्यावर खर्च करून बडबड करता. नाहक अगदी ज्या गोष्टीची गरज नाही असे वादविवाद आपण करीत असतो. ते मित्राबरोबर असतात, घरात असतात, बाहेर असतात. त्याने एक मुद्दा सांगितला, आपण दुसरा मुद्दा सांगायचा आणि त्याच्या वादविवाद चालू होतो. म्हणून वाणीचा निरोध हा करायला पाहिजे. किंवा अनर्थक व्यर्थ जी बडबड आहे आपली वादविवादाची, ती वादविवादाची बडबड सोडून द्यायला पाहिजे. हा त्यांचा एक उपदेश आहे पहिला. आणि हा वाणीचा निरोध तुम्ही जेव्हा अध्यापन करता तर वाणीचा निरोध एक अध्यात्माद्वारे किंवा जेव्हा तुम्ही चिंतन मनन करता आत्म्याचं, तर त्याच्यामुळे तुमची वाणी ही आपोआपच कुंठित होते. तुमची वाणी आपोआप आणि कुंठित होते. म्हणजे कशी, तो इतरांशी बोलणं टाळतो. असा सिद्ध पुरुष किंवा असा साधा हा इतरांशी व्यर्थ बडबड करण्यास टाळतो. आणखी मनाचं त्याचं जेव्हा आत्मचिंतन चालतं त्या आत्मचिंतनाद्वारे त्याचं एक प्रकारची त्याला आपलं भाषा त्याची कुंठित होते, वैखरी त्याची कुंठित होते. त्याची तो आपल्याच मनामध्ये आत्म्याचं चिंतन करत असतो. याच्यावर एक रामदासांचा फार चांगला मनोबोधामध्ये झाला श्लोक आहे. त्या उलढावतो त्यांनी बऱ्याच गोष्टीला. कळे आगळे रूप ते ज्ञान होता तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे तोगे तोची राम सर्वत्र पाहे. याचं थोडं आपण उलगडा भाऊ. कळे आगळे रूप ते ज्ञान. आगळ रूप कुठलं आहे बा? आगळ रूप म्हणजे निर्गुण निराकारचं रूप आहे, परमेश्वराचं रूप आहे, परब्रह्माचं रूप आहे. ते रूप ते ज्ञान होता. म्हणजे ज्याचं जेव्हा तुम्हाला ज्ञान होतं किंवा ज्याचं ज्ञान तुम्ही करू इच्छिता तेव्हा काय होतं आहे, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था. सर्वसाक्षी अवस्था म्हणजे आपण द्रष्टे भावाने आपले सगळे पदार्थ
विश्वात बघत असतो. म्हणजे मी पाहून राहिलो आहे त्या पदार्थाला, समोर झाड आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, माझा मित्र आहे, घरातले आपतेष्ट मंडळी आहे. म्हणजे आपण दृष्टाभावाने हे दृश्य पदार्थ बघत असतो. तर या दृष्ट पदार्थाची आटणी होते. म्हणजे त्यांनी काय म्हटलं इथे की दृश्य, द्रष्टा आणखी दृष्टी ही जी त्रिपुटी आपण बघतो, डोळ्यांनी पाहण्याची आपली जी दृष्टी आहे त्याच्यामुळे आपला समोरचा पदार्थ दिसतो. आणि या द्रष्टाभावाने आपण तो पदार्थ बघत असतो, दृश्य पदार्थ बघत असतो. तर या तिन्ही पदार्थाची जेव्हा आटणी होते किंवा ते नाहीसे होतात किंवा त्याला त्रिपुटी म्हटलं आहे, अध्यात्मामध्ये शब्द आला आहे त्रिपुटी. या तिन्ही भावांचा तिथे नाश होतो आणि फक्त द्रष्टाभावसुद्धा तिथे विरून जातो किंवा त्याचं निरसन होतं द्रष्टाभावाचं. तर जेव्हा अशी तुमची अवस्था होते, त्रिपुटी रहित अवस्था त्याला म्हटली आहे, तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था. म्हणजे जिथे त्रिपुटी तुमची नष्ट होऊन जेव्हा तुम्हाला एकत्वाचं जेव्हा दर्शन घडतं तेव्हा त्याला साक्षी अवस्था किंवा द्रष्टाभाव तुमचा जिथे नाहीसा होतो. आणि त्या ठिकाणी मना उन्मनी शब्द कुंठित आहे. मना उन्मनी शब्द कुंठित राहामुळे त्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे तुम्ही त्या वस्तूशी, दृश्य पदार्थाशी किंवा तुमच्या परब्रह्मशी किंवा सद्गुरूशी तुम्ही तादात्म्य पावला आहे, तुम्ही एकरूपता तुम्ही त्याची साधली आहे. त्यामुळे तिथे दुसरा पदार्थ किंवा दुसरा व्यक्ती किंवा दुसरा व्यक्ती कोणीच नसल्यामुळे ती अद्वैताची पोझिशन आहे, अद्वैताची स्थिती तुम्हाला साधली आहे. आणि या अद्वैताच्या स्थितीमध्ये मग तुम्हाला सांगणारा कोण आणि बोलणारा कोण तो एकच असतो. म्हणून तुमची वाणी तिथे कुंठित होते असं रामदास स्वामी म्हणतात आहे की म्हणजे त्या स्थितीमध्ये मन उन्मन झालं, तुमच्या मनाचे संकल्प विकल्प तुमचे मिटलेले आहे तुमचे. आणि मना उन्मनी शब्द कुंठित झाल्यामुळे तुम्ही कोणाशी बोलणार, तुम्ही अद्वैतामध्ये त्या परमेश्वराचं रूप, एकदा अद्वैताचं रूप तुम्ही उपभोगताय, अनुभवताय. आणि त्याच्यामुळे तुमचं हे मनभाषा किंवा तुमची वैखरी म्हणा किंवा तुमचं मन हे कुंठित झाल्यामुळे तुम्हाला तिथे आपोआपच वाणीचा निरोध झाल्यासारखा होतो. आणखी मना उन्मनी शब्द कुंठित राहील, म्हणजे तुमचं मन कुंठित होऊन तुमच्या मुखातून शब्द निघत नाही, तुम्ही मौन धारण करता, शब्द कुंठित राहील, मौन धारण करता. तोगे तोची राम सर्वत्र पाय, तोगे तो राम सर्वत्र पाय. म्हणजे त्याला द्रष्टाभावाने तो आपल्या परमदेवतेशी म्हणा किंवा सद्गुरूशी म्हणा तो एकरूप झाल्यामुळे तिथे भाव त्याला दुसरा नसतोच. आणि गुरु आणखी शिष्य किंवा भक्त आणि भगवंत हे तिथे एक झाले असतात. आणि अशी अद्वैताची स्थिती तुम्ही बघता. म्हणून तिथे वाणीचा तिथे निरोध सांगितला आहे की वाणीला तुम्हाला मौनत्व प्राप्त होतं, तुम्ही बोलत नाही. तर हा जो पहिला प्रकार पहिली जी पायरी सांगितली आहे शंकराचार्यांनी, अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. माणसाने व्यर्थ बडबड कमी करावी, म्हणजे सुसंवाद करावा लोकांशी. असं त्याचं म्हणणं नाही की तुम्ही बिलकुल बोलू नका, असं नाही आहे, तुम्हाला बोलावं लागतं. पण व्यर्थ बडबड जी करतो आपण, छोट्याशा गोष्टीवर आपण लांबलचक 2-2 तास बोलत राहतो म्हणा किंवा नाही त्या गोष्टीवर वाद घालत असतो, तो वादविवाद मिटवावा असं त्यांचं सांगणं आहे. दुसरी गोष्ट सांगितली आहे त्यांनी शंकराचार्यांनी, अनावश्यक गोष्टी स्वीकार करू नये किंवा अपरिग्रहाचं सूत्र सांगितलं जातं. अपरिग्रह म्हणजे आपण विनाकारण आपल्या संसारामध्ये नाही त्या गोष्टीची भरमसाठ जमवणूक केली असते किंवा संग्रह करत असतो. जी आपली गोष्ट एखाद्या गोष्टीवर समजून झाला की आपल्या कपडेच जर घेतले आपण, तर आपल्याजवळ ढेरो कपडे पडले असतात, अलमारीवर भरले कपडेच पडले असतात. पण तुम्ही एका वेळेस किंवा जास्तीत जास्त जर आलटून पालटून जरी ड्रेस घालायचे म्हणतात तर मला जास्तीत जास्त 2 किंवा 3 ड्रेसची गरज आहे. पण आज प्रत्येकाजवळ सांगतो जवळपास म्हणजे या मायाच्या आकर्षणामुळे आणखी वस्त्राच्या सुशोभितपणामुळे म्हणा किंवा असं आकर्षण असतं, प्रत्येकाचं 10-12 ड्रेस आहे पडलेले आरामात. स्त्रियांचं तसंच आहे, अलमारीभर साड्या पडल्या असतात. म्हणजे म्हणायचा अर्थ हा लोभ आहे आपला, हा मोह आहे. पण तिथे म्हणतात तुम्ही अपरिग्रहाचं सूत्र ठेवा. अपरिग्रह म्हणजे ज्या गोष्टीची गरज नाही ती गोष्ट तुम्ही जास्त संग्रहित करू नका, म्हणजे अपरिग्रह करा. तिसरी गोष्ट आहे विषयाची आसक्ती सोडा. म्हणजे आपण विषयामध्येच, मायेच्या विषयामध्ये मायेचं आकर्षण इतका जबरदस्त आकर्षण आहे आज कलियुगामध्ये की नवीन गोष्टी या मायेच्या विज्ञानापासून तयार होतात. मोबाईल घ्या किंवा टी व्ही घ्या किंवा आणखी तत्सम आणखी इलेक्ट्रॉनिकची उपकरणं घ्या किंवा आणखी अशा पद्धतीचे काही नवीन उपकरणं घ्या जे तुम्हाला हवेशी वाटतात. AC घ्या किंवा तुमचा कूलर घ्या किंवा असे बरेचसे उपकरणं आहे, असे बरेचसे आपले साधनं आहे रोजच्या जीवनातले की जी नवीन आपल्या शारीरिक सुखाकरता
विज्ञानाने तयार केल्या आहे किंवा शोध लावला आहे त्याचा, आणि त्याचा जितका प्रसार होत आहे की आपल्याला त्या विषयामध्ये आसक्त मला आज हे घ्यायचं, उद्या फ्रीज घ्यायचं, परवा घर घ्यायचं, परवा नंतर कार घ्यायची, नंतर स्कूटर घ्यायची, असा आपला लोभ आणखी आपल्या इच्छा आकांक्षा वाढत जातात. तर विषयांची आसक्ती सोडा असं म्हणताय, कारण की आपण ते विषय असे पदार्थ आपण गोळा केले, विकत घेतले, तर मग त्याच्यामध्ये आपण गुंतून राहतो नाही. तर विषयांची आसक्ती सोडा. चौथं म्हणतात ते मनात विषयाचे आकर्षण नको. आकर्षण नको म्हणजे आपण काय करतोय, आपल्या मनात निरनिळ्या कल्पना उत्पन्न होतात. ह्या ज्या कल्पना आहे ह्या कल्पनासुद्धा व्यर्थ कल्पना आहेत. बरेचदा आपण असा विचार करतो, अरे बापरे मला एक लॉटरी लागली, माझं पैशाचं मी काय करू, किंवा मी उद्या फिरायला गेलो काश्मीरमध्ये किंवा US मध्ये, तिथे काय पाहायचं आहे. म्हणजे या गोष्टी आपण गेलो नाही, तुम्हाला प्रत्यक्ष लॉटरी लागली आणि तुम्ही गेले पण नाही, पण तुमच्या मनात अशा कल्पना उठतात आणि त्या कल्पनाद्वारे तुम्ही इतकी कल्पनेची उंच भरारी घेता की ती उंच भरारी की तुम्ही ज्या नाही त्या गोष्टीच्या तिथे कल्पना करून त्यात एक तास अर्धा तास तुमचं मन असं गुंतलेलं राहतं त्या कल्पनामध्ये. अरे हो, कार घेतली तर कारने मी इकडे जाईल तिकडे जाईल, मग कारला मेंटेनन्स कसं करायचं, कारमध्ये पेट्रोल कसं टाकायचं, काय करायचं. म्हणजे कार घेतली नाही तुम्ही, पण तुमच्या मनामध्ये अशा असंख्य गोष्टी, असंख्य कल्पना निर्माण होतात. ही कल्पनेची भरारी असते आपली. पण ही कल्पनेची भरारी नको, व्यर्थ कल्पनेची भरारी नको, म्हणून म्हणतात ते या कल्पनांचा त्याग करा. ज्या नाहक कल्पना उठतात, व्यर्थ कल्पना ज्या आपल्या मनसंकल्प आपण ज्याला म्हणतो उठतात, ह्या कल्पना करायला नको आपण जास्तीच्या. विनाकारण मग एखादी जर वाईट कल्पना जर आपल्या मनात आली, अरे असं केल्यानं असं झालं, मग माझं काय होईल, मी तिथे गेलो तर मला सुद्धा अशाच प्रकारचा धोका उत्पन्न होईल, किंवा मी असं करायला नको होतं, अशा पद्धतीच्या वाईट कल्पना पण त्याच्यावर तुमच्या पोटात किंवा तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये जन्म घेतात, आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक वेगळंच वर्ण लागतं ते, जे आवश्यक नाही आहे तुम्हाला अध्यात्मामध्ये हे वर्ण. म्हणून त्या कल्पना त्याग असं म्हणतात. आणि पाचवा अत्यंत महत्त्वाची पायरी जी सांगितली आहे शंकराचार्यांनी, ती पायरी म्हणजे नित्य एकांतात राहा. एकांत फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला अध्यात्मशास्त्रामध्ये तुम्ही अध्ययन करा किंवा ध्यानधारणा करा, तिथे तुम्हाला एकांत हवा आहे. एकांत झाल्याशिवाय तुम्ही त्या तत्वाचं म्हणा किंवा त्या विषयाचं म्हणा, किंवा म्हणजे आध्यात्मिक विषयाचं म्हणतो मी ते, त्या विषयाचं तुम्ही चिंतन करू शकत नाही. मनन चिंतनाकरता एकाग्रता फार आवश्यक आहे, आणि एकांत हवा, एकांत फार आवश्यक आहे. एकांतामध्ये शांतता जास्त आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची तिथे बाह्य जो आपल्याला आवाज, लाऊडस्पीकरचा आवाज म्हणा, किंवा घरातला कलह म्हणा, किंवा लोकांची बडबड म्हणा, किंवा असे जे बाह्य आवाज किंवा ध्वनी आपल्याला जो ऐकायला मिळतो, त्याच्यामुळे तुमचं लक्ष तिकडे वेधलं जातं. इव्हन तुम्ही अरण्यात जरी जाऊन समाधी करायला लागली तर म्हणतात जिथे चिमण्यांची चिवचिव नाही आहे, प्राणीमात्रांचा त्रास नाही, असा शांत एकांत बघा, किंवा जास्त पाण्याचा खळखळाट नाही, अशा ठिकाणी तुम्ही समाधीची जागा शोधून काढा, जेणेकरून तुम्हाला शांतता आणि एकाग्रता लाभेल. तर ही एकाग्रता आणि शांतता तुम्हाला तुमचं मनन चिंतन करण्याकरता फार उपयोगी आहे, योग साधण्याकरता फार उपयोगी आहे. म्हणून हे योगाच्या 4-5 पायऱ्या त्यांनी विवेक चूडामणीमध्ये सांगितल्या आहेत. श्लोक नंबर 368. 371व्या श्लोकात पहा शंकराचार्य काय आपला उपदेश करतात आहे की योग साधल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टीचा लय करायचा. त्या लयाची त्यांनी एक अनुक्रम सांगितला. लयाचा अनुक्रम कसा असतो किंवा कसा असायला पाहिजे ते सांगतात आहे. वाणीचा लय तुम्ही मनात करा. जी वाणी आपली कुंठित झाली आहे किंवा वाणीचा जो तुम्ही निरोध केला आहे, त्या वाणीचा लय तुम्ही मनात करा. मनाचा लय बुद्धीत करा, आणि बुद्धीचा लय प्रत्येगात्मात करा. प्रत्येगात्मात करा म्हणजे आत्मचिंतनात करा. प्रत्येगात्मा म्हणजे आपल्या देहातल्या आत्माला प्रत्येगात्मा म्हटलं आहे संस्कृतामध्ये. तर वाणीचा लय मनामध्ये, मनाचा लय बुद्धीमध्ये, आणि बुद्धीचा लय प्रत्येगात्मामध्ये. इथे प्राण हा शब्द आला नाही, पण मन आणखी प्राण हे म्हणतात. हे मन आणखी प्राण हे अभिन्न आहे. जिथे प्राणाचा लय होतो तिथे मनाचा लय होतो, किंवा जिथे मनाचा लय होतो तिथे प्राणाचा लय होतो, असं सांगण्यात येतं. उपनिषदामध्ये प्राणाचा लय, प्राण हा शब्द वापरून केलेला आहे. इथे यांनी मन हा शब्द वापरला आहे, मन किंवा चित्त शब्द वापरला आहे. तर मन आणखी प्राण एकच आहे. त्यामुळे प्राणाचा लय जरी म्हटला किंवा मनाचा लय जरी म्हटला, त्याच्या मागे पंचप्राणाचा सुद्धा लय येतो. आणि वाणीचा लय मनात करा, मनाचा लय बुद्धीत करा, आणि बुद्धीचा लय प्रत्येकात्मक करा. बुद्धीचा लय प्रत्येकात्मक करा म्हणजे बुद्धीने तुमचं जे चिंतन करायचं आहे, जे कुशाग्र बुद्धी किंवा प्राज्ञबुद्धी म्हणतो आपण त्याला, तर ती प्राज्ञबुद्धी तुम्हाला तिथे प्राज्ञबुद्धीमुळे तुम्ही आत्म्याचं चिंतन करून तुम्ही निर्विकल्प समाधी किंवा सविकल्प समाधीकडे तुम्ही जाऊ शकता. असा त्याचा लय त्यांनी
याच्यामध्ये सांगितलं आहे. याच्यामध्ये एक रामदास स्वामीचा पण एक श्लोक आहे, ओवी आहे. ती ओवी अशी आहे, ते शब्द सांडोनी बैसला, ते शब्द सांडोनी बैसला तो मौनी म्हणावा भला, ते शब्द सांडोनी बसला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे. म्हणजे जो मौनी अवस्थेमध्ये जो योगी बसलेला आहे, तो मौनी असल्यामुळे शब्द सांडून बसला असं म्हटलं आहे. तो योगी म्हणावा, तोच योगी म्हणायला पाहिजे की तो आत्मचिंतनामध्ये रमलेला आहे. आणखी बाह्यदर्शनी आपल्याला त्यांनी मौन धारण केलं असं दिसतं आहे. योगाभ्यासाचा गलबला या कारणे. योगाभ्यासाचा गलबला म्हणजे हे योगाचं एक हे योगाचं बाह्य स्वरूप आहे. योगाचं हे बाह्य स्वरूप आहे. आणि योगी ध्यानामध्ये बसून जेव्हा आत्मचिंतन करतो तेव्हा त्याला योग साधला किंवा तो योगस्थानी बसला आहे किंवा योगावस्थेत बसला आहे, आणखी आत्मचिंतन करतो, हा त्याचा या श्लोकाचा अर्थ आहे. तर आपण आता ही योगासंबंधी भौतिक योग, पारमार्थिक योग बघितलं. आणखी शंकराचार्यांनी सांगितलेली जी हे साधनं सांगितली आहेत, जे पायऱ्या सांगितल्या आहेत, त्या पायऱ्या आपण बघितल्या आहेत. की त्या पायऱ्यामुळे आपल्याला काय काय फायदे होतात किंवा योग कसा साधावा या संबंधीचं ते सांगतात. याच्यासंबंधी एक उपनिषद आहे, ते उपनिषद आहे योगशिखो उपनिषद. योगशिखो उपनिषद आहे ते. आणि योगशिखो उपनिषदामध्ये शंकर आणखी ब्रह्मदेवाचा संवाद आहे. शंकर ब्रह्मदेवाला योगाचा उपदेश करतात आहे. आणखी त्याच्यामध्ये कुंडलिनी जागृतीचा एक मुख्य विषय त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे मूलाधार चक्रातून आपली कुंडलिनी शक्ती कशी जागृत करायची आणि ती कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रातून सहस्रार चक्रापर्यंत कशी पोचवायची या संबंधीचा योग त्यांनी तिथे सांगितलेला आहे योगशिखो उपनिषदामध्ये. याच्यामध्ये आणखी एक 2 श्लोक सांगितले आहेत त्यांनी, फार महत्त्वाचे श्लोक आहे. श्लोक 1.51 आणि 1.52. याच्यामध्ये म्हणतात योगरहित ज्ञान मोक्ष देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला ज्ञानाबरोबर योगाची सुद्धा आवश्यकता आहे. आणखी जर योग नसेल तुमचा, तर तुमचा योग नसेल तर तुम्हाला त्या योगरहित ज्ञान असल्यामुळे तुम्हाला जर योग नसेल तुम्हाला तर तुम्हाला ज्ञान ते व्यर्थ जाईल किंवा तुम्हाला मोक्ष साधणार नाही, तुमची चित्तशुद्धी होणार नाही. म्हणजे योगाची मोक्षाला फार आवश्यकता आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञान आणखी योग दोन्ही आवश्यक आहे. इथे ज्ञान हे कारणाचं काम करतं. आणखी जेव्हा तुम्ही कार्य करता, जेव्हा योग करता, तेव्हा ते योग त्यातून साध्य होतो. एक श्लोक आहे गीतेमधला, त्याच्यामध्ये सुद्धा योगयुक्तात्मा कशाला म्हटलं ते सांगताय. सर्वभूतस्थमात्मा सर्वभूतानि चात्मनी इक्षिते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. इक्षिते योगयुक्तात्मा हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणजे योगासाठी महत्त्वाचा आहे, योगाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. योगयुक्तात्मा म्हणजे ज्याचे मन योगयुक्त झालेलं आहे, ज्या योगाचं मन योगयुक्त झालं आहे त्याला प्राणीमात्राच्या ठिकाणी सर्वत्र समभावनेचं समतत्व किंवा समता दिसून येते किंवा तेच आत्मतत्व सगळ्या चराचरात भरलं आहे असा अशी त्याची दृष्टी होते. म्हणजे समदृष्टी त्याला प्राप्त होते. आणि समदृष्टीतूनच तो आत्मतत्वाचं जे समत्वाचं दर्शन आहे सगळ्या प्राणीमात्रामध्ये चराचरामध्ये बघतो. तो प्राणीमात्राच्या ठिकाणी आत्मतत्व समभावाने बघणं हे इक्षिते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शना. सर्वत्र समदर्शना म्हणजे तुम्हाला सगळ्या चराचरामध्ये एका आत्मतत्वाचं सर्वत्र समदर्शन तुम्हाला मिळते. हा पूर्णपणे आपला योगाचा आजकालचा योगाबद्दलची जी पूर्वपीठिका आहे याबद्दल बोलणं झालेलं आहे. आणखी ज्ञानयोग आणखी भक्तियोगामध्ये, गुणातीत योगामध्ये योग कसा उपयोगी पडतो हे आपण याचं सखोल निरूपण घेऊया पुढे. म्हणजे आपल्याला तुम्हाला योगासंबंधी आणखी तुम्हाला कल्पना येईल. भक्तियोगामध्ये भक्त आणखी भगवंत हे द्वैत नसून ते एकत्व कसं साधता येईल म्हणून त्याला योग म्हटलं आहे. आणखी भक्त आणखी भगवंत जेव्हा योग होतो त्यातून हा भक्तियोगातून साधला जातो म्हणून तिथे भक्तियोग म्हटलं आहे. ज्ञानयोगातून हा ज्ञानीपुरुष जो आहे, ज्ञानीपुरुष हा जीवात्म्याचा आणखी विश्वात्म्याचा म्हणजे जीवेश्वराचे ऐक्य
हा ज्ञानाने किंवा विवेकाने साधतो म्हणून त्याला ज्ञानयोग म्हटलं आहे. त्याचं आपण जेव्हा सखोल परीक्षण किंवा निरूपण बघू त्याच्यामध्ये हा तुम्हाला मुद्दा हा स्पष्ट होईल तुम्हाला. आणि अशा प्रकारे तुम्हाला योग साधून तुम्हाला भक्तियोगाद्वारे, ज्ञानयोगाद्वारे, कर्मयोगाद्वारे, कर्मयोगामध्ये मन आणि बुद्धीचे योग ऐक्य सांगितलं आहे. तर तुम्हाला ऐक्य साधून तुम्हाला हा परमार्थ साध्य करण्यात येतो. तर एवढं बोलून मी इथे थांबतो आहे. पण तत्पूर्वी आणखी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणखी जर तुम्हाला काही कॉमेंट किंवा तुमचे प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि त्यासंबंधी एखादा विषय तुम्हाला जर असं वाटलं सुचवायचा आहे तर तुम्ही तो विषय सुचवू शकता मला, जेणेकरून त्याचं स्पष्टीकरण आपण पुढल्या याच्यामध्ये निरूपणामध्ये घेता येईल आपल्याला. एवढं बोलून मी इथं रजा घेतो. जय जय रघुवीर समर्थ.